श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, द्राक्ष म्हटलं की एप्रिल छाटणी आलीच आणि एप्रिल महिन्यामध्ये सर्व द्राक्ष उत्पादक ही आपल्या द्राक्षाची एप्रिल छाटणी करतात. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना यांना. नाना, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर हे मुक्काम पोस्ट बोरबन घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी आहेत. जवळजवळ 4 एकरहून अधिक क्षेत्रावरती त्यांचं द्राक्षाचं क्षेत्र आहे आणि 100% एक्सपोर्ट ते आखाती देशामध्ये आपल्या द्राक्षाची करत असतात. अशा पद्धतीचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर सर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की द्राक्षाची एप्रिल छाटणी. तर आजच्या विषयाच्या अनुषंगानं नाना मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की द्राक्षाची एप्रिल छाटणी म्हटलं तर छाटणीची पूर्वतयारी आणि छाटणीनंतरची कामे असे 2 भाग पडतात. तर सर्वसाधारण आमच्या सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि सर्व शेतकरी बंधूंसाठी छाटणीच्या पूर्वतयारीसाठी काय नेमकी पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे? शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आनंदराव नाथा गाडेकर, कृषीभूषण पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र शासन. गेली मी 40 वर्षापासून द्राक्ष शेती करत आहे. करत असताना मला फार असे मोठे अनुभव आलेले. तर आपले द्राक्ष जर क्वालिटी काढायची असेल, उत्पादन घ्यायचे असेल, तर द्राक्षामध्ये 2 छाटण्यांना अतिशय महत्त्व आहे. एक तर द्राक्ष उत्पादनाचा पाया म्हटलं तर चालन तर एप्रिल छाटणी आणि त्यानंतर ऑक्टोबर छाटणी. तर आपण आज एप्रिल छाटणीची पूर्वतयारी याबद्दल बोलत आहोत. एकदा द्राक्ष हंगाम संपत आल्यानंतर द्राक्षाचे पैसे होतात, शेतकरी रेंगाळतात आणि थोडं बागेकडे दुर्लक्ष होतं. तर असं न करता आपण ज्या बागेतून द्राक्षाची उत्पादन घेतले आहे त्या बागेची मोठ्या प्रमाणात झीज झालेली असते वेलीची, आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला काही खतं द्यावी लागतात, काही फवारण्या कराव्या लागतात. कारण वेलीची झीज भरून काढली तरच पुढचा हंगाम आपण यशस्वी शेती द्राक्ष उत्पादन घेऊ शकू. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला द्राक्ष संपल्याबरोबर काही सेंद्रिय खतं आणि रासायनिक खताच्या मात्रा द्याव्या लागतात. तसेच ठिबकमधून आपल्याला फर्टिकेशन पण करावं लागतं, जेणेकरून आपण ज्या हंगामामध्ये त्या वेलीवरती 10 ते 15 टन माल घेतला आहे त्या वेलीची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी आपण ह्या सर्व उपाययोजना कराव्या लागतात. त्याचबरोबर पाण्याचं नियोजन देखील महत्त्वाचा एक भाग आहे. तर पाणी व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण प्रखर उष्णता वाढलेली असते, 40-42 डिग्री तापमान असतं. अशा वेळेस झाडाला वेलीला प्रामुख्याने पाण्याची फार मोठी गरज असते. अशा वेळेस आपण माल संपल्यानंतर आपले जे ठिबक आहे ते अस्ताव्यस्त मजुराच्या पायाने इकडे तिकडे गेलेलं असतं. तर ते ठिबक आपण बेडवर व्यवस्थित अंथरून घ्यावं लागतं. व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आणि त्या खाली खड्डे घेऊन आपण सुरुवातीला सेंद्रिय शेणखतं, गांडूळ खतं, काही वेगळ्या वेगळ्या पेंडी असे भरून आणि काही प्रमाणात दाणेदार खतं टाकून आपल्याला पाणी द्यावं लागतं. आपण सातत्यानं उल्लेख करताय की खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग एप्रिल छाटणीची पूर्वतयारीच्या दृष्टीनं काय नेमकं कोणकोणत्या खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? एप्रिल छाटणीला खतं अतिशय महत्त्वाची असतात. त्यात आपण खतं देताना 70% सेंद्रिय खतं आणि 30% रासायनिक खतं दिली पाहिजे. अगदी. आणि सेंद्रिय खतं देताना त्यात काही प्रमाणात शेणखताबरोबर गांडूळ खतं, काही वेगवेगळ्या पेंडी मिळतात मार्केटमध्ये, ते दिल्यानंतर सेंद्रिय कर्बट जमिनीचा टिकून राहतो. आणि आपण दिलेली जी रासायनिक खतं आहे त्याचं विघटन होण्यासाठी जीवाणू खताचं फार महत्त्व आहे. तर त्यासोबत आपण जीवाणू खतंसुद्धा मिक्स करून दिली पाहिजे. कारण दिलेली रासायनिक खतं व्यवस्थित विघटन होण्यासाठी आणि ती
मुळांकून वेलीने उचलून जाण्यासाठी जीवाणू खताला फार महत्त्व आहे. अगदी त्या दृष्टीने जीवाणू खतं देणं गरजेचंच आहे. विश्रांतीचा पिरियड आणि विश्रांतीनंतरची फवारणी हा नेमका काय कशा पद्धतीची संकल्पना आहे? आपण बागेवर माल काढल्यानंतर बागेला फार मोठ्या प्रमाणात अशी विकनेसपणा येतो, अशक्तपणा येतो. ती झीज भरून काढण्यासाठी आणि माल काढल्यानंतर पानं पण निस्तेज होतात, कारण पानातून अन्न त्या द्राक्षाला जातं, त्यामुळे पानं विकनेस येतो. तर अशा वेळेस आपण काही फवारण्या पण केल्या पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण माल काढल्याबरोबर NPK 1919 हे लिक्विड फर्टिलायझरचे 1-2 फवारण्या, त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारण्या, काही दुय्यम अन्नद्रव्य खताच्या फवारण्या जर केल्या तर आपली पानं तजेलदार असतात आणि शेवटी ते पान काम करायला सुरुवात करतं. जर पान हिरवगार असेल तर त्यांनी केलेले कार्बोहायड्रेटद्वारे तयार होणारा जो अन्नसाठा आहे तो पुन्हा वेलीत जातो आणि वेलीची झीज भरून निघते. अगदीच. आणि नाना, मग हे करत असताना फर्टिगेशनची ही संकल्पना पण आपण सुरुवातीला म्हटलात, या दृष्टिकोनातून कोणकोणते फर्टिलायझर ड्रीपच्या माध्यमातून देणं अपेक्षित आहे? आपण हा बेसल डोस भरल्यानंतर फर्टिगेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळेस आपण खतं देतो त्यावेळेस खड्डे मारतो, ते काही प्रमाणात 30-40% आपली मुळी तुटली जाते. ती मुळी पूर्ववत होण्यासाठी किंवा ज्या आहे त्या मुळ्या नवीन चालू होण्यासाठी फर्टिगेशन देणं अतिशय महत्त्वाचं आहे. फर्टिगेशन ही खतं आहे, हे ॲसिडिक स्वरूपाची आहेत. ती दिल्यानंतर वेलीकून ताबडतोब उचलले जातात आणि वेलीची झीज लवकर भरून निघते. म्हणून फर्टिगेशनला अतिशय महत्त्व आहे. ह्या सर्व छाटणीच्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा बरेच द्राक्ष उत्पादक आपल्या द्राक्षांची एप्रिल छाटणी करत असतात. अजून महत्त्वाची नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचे आहे पूर्वतयारी म्हणून? अतिशय एप्रिल महिना अत्यंत प्रखर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असते. तर प्रथमतः एक मोकळं पाणी किंवा ड्रिपच्या सहाय्याने भरपूर पाणी देऊन वेलीला देणं गरजेचं आहे, जेणेकरून ती आपल्या जी झीज झाल्यानंतर जी मुळी चालू होण्यासाठी ते पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यात आपण जे बेसल डोस भरला तो पूर्ण चांगला ओला चिंब होण्यासाठी, त्याचा बेड पूर्ण ओला होण्यासाठी पण पाण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण पाण्याची जेव्हा काळजी घेतो त्यावेळेस झाड पूर्ण त्याला सपोर्ट करतं आणि जे खतं आपण दिल्यानंतर ते विरघळण्यासाठी सुद्धा पाण्याचा फार महत्त्व आहे. आणि त्यानंतर मग झाड कार्यक्षम बनतं. कारण झाड हे मोठ्या प्रमाणात माल दिल्यानंतर थोडं डॉर्मन्सीक झुकलं जातं, पण ते आपल्याला पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपण पाणी, खतं, फर्टिगेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. श्रोतेहो, द्राक्ष एप्रिल छाटणी या विषयावरती आपल्याशी संवाद साधत आहेत कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना, मुक्काम पोस्ट बोरबन, घारगाव, तालुका संगमनेर येथील प्रगतशील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून ते आपल्याशी चर्चा साधत आहेत. नानाने आत्ताच आपल्याला छाटणीच्या पूर्वतयारीविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. यानंतर नाना, आपल्याला जर बघायचं असेल तर छाटणीनंतरची कामे ही देखील महत्त्वाची आहेत. प्रत्यक्षात छाटणी कशी करणं अपेक्षित आहे? बरोबर. एप्रिल छाटणीची पूर्वतयारी झाल्यानंतर आपण फर्टिगेशन, खतं, बेसल डोस भरल्यानंतर काही काळ विश्रांती देतो. विश्रांतीच्या काळात वेलीची काही प्रमाणात झीज भरून येते. सगळं झाल्यानंतर आपण जी ऑक्टोबर छाटणी केलेली आहे त्यावेळेस आपण 20 ते 25 काड्या वेलीवर ठेवलेल्या असतात. तर त्याच्या ओरंड्यापासून 2 डोळे ठेवून आपल्याला पूर्ण खरड करायची असते. म्हणजे त्याला एप्रिल छाटणीला खरड छाटणी सुद्धा म्हणतात. म्हणजे फक्त झाडाचं मुख्य खोड, वेलीचं मुख्य खोड आणि 2 किंवा 3 ओलांडे असतात, त्याच्यावर एकच डोळा ठेवून पूर्ण खरड छाटणी करायची असते. तर ती छाटणी करताना एक डोळा ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मग बाग फुटण्याची अवस्था, एक डोळा आपण ठेवल्यानंतर बाग फुटण्याची अवस्था येते, यावेळी काय करणं अपेक्षित आहे? आपण प्रत्यक्ष छाटणी झाल्यानंतर आपल्याला बाग एकसारखं फुटणे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्याचं कारण असं आहे,
त्यासाठी आपल्याला डॉर्मॅक्स म्हणून एक पेस्ट येते, ती जो ओलांड्यावर ठेवलेला आहे त्याला पेस्टिंग करावं लागतं. बर आणि ते केल्यानंतर एकसारखी फूट येते. एकसारखी फूट येणं पुढील उत्पादना दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. जे आपण वेलीला फर्टिकेशन करणार आहोत, पाणी देणार आहोत, किंवा जे संजीवकाचे स्प्रे करणार आहोत पुढील काळीत गर्भधारण होण्यासाठी, बर त्यासाठी एकसारखी फूट येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सातत्याने एकसारख्या फुटीचा उल्लेख करत असतात, पण नेमकंच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होत नाही, एकसारखी फूट येत नाही. तर नेमकं एकसारखी फूट येण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे वेलीला पुरेशी विश्रांती महत्त्वाची आहे. व्यवस्थित पाण्याचं नियोजन, बेसल डोस, फर्टिकेशन आणि प्रत्यक्ष छाटणी झाल्यानंतर डॉर्मॅक्स पेस्ट, आणि तुमची व्यवस्थित मुळी जर खाली वेलीची तयार झाली आणि वेलीची झीज भरून निघत असली तर एकसारखी फूट येण्याला काहीच अडचण नाही. अगदी अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर नक्कीच एकसारखी फूट येऊ शकते. आता फूट आल्यानंतर विरळणी सुद्धा फार महत्त्वाची आहे. तर द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर जी फूट येते त्यानंतर त्या फुटीनंतर विरळणी करणं पण अपेक्षित आहे. द्राक्ष एप्रिल छाटणीनंतर विरळणी अतिशय महत्त्वाची आहे. तर तुमच्या बागेला 2 ओलांडे असेल तर आपण ठराविक काड्या त्यात ठेवल्या पाहिजे. बाकीच्या छोट्या काड्या, बारीक पडलेल्या काड्या काढल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे, 8x4 असन तर प्रत्येक स्क्वेअर फुटाला 1 काडी किंवा पाऊण काडी ठेवली पाहिजे. त्याचं कारण असं आहे का ज्या आपल्या काड्या वाढणार आहेत, सूर्यप्रकाशाच्या दिशेने ज्या वाढणाऱ्या काड्या आहेत त्या ठेवल्या पाहिजे, आणि खाली झुकलेल्या, जमिनीकडे झुकलेल्या काड्या विरळणी करताना काढल्या पाहिजेत. आणि पुढील आपलं फ्रुटफुलनेस होण्याच्या दृष्टीने त्या काड्यांना सर्वात महत्त्वाचं सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे, यासाठी विरळणीला अतिशय महत्त्व आहे. निश्चितच. श्रोते कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना आपल्याशी बोलत आहेत, आणि आज आपला विषय सुरू आहे द्राक्षाची एप्रिल छाटणी. नाना, छाटणीनंतरची ही सगळी कामं केल्यानंतर छाटणीनंतरचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे द्राक्ष आणि संजीवकांचा वापर. हे अगदी महत्त्वाचा ठरलेला विषय असतो. नेमकंच कोणकोणत्या संजीवकांचा वापर आणि किती प्रमाणात त्या संजीवकांचा वापर एप्रिल छाटणीनंतर द्राक्षावरती करणं गरजेचं आहे? द्राक्ष फुटून आल्यानंतर 30 दिवसाच्या किंवा 20 दिवसाच्या दरम्यान, 20 दिवसापासून 30 दिवसापर्यंत पहिली विरळणी होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पहिली विरळणी झाल्यानंतर 7 पानावर बागीची फूट आल्यानंतर आपल्याला काही संजीवक मारावं लागतात. त्या आलेल्या फुटीमध्ये किंवा त्या काडीमध्ये फ्रुटफुलनेस होणे म्हणजे घडनिर्मिती होण्यासाठी काही संजीवकांचा वापर करावा लागतो. तर सुरुवातीला तर आपण पहिला स्प्रे 7 पानाच्या अवस्थेत युरॅसिल एक संजीवक आहे, त्याचा 250 ppmचा स्प्रे आपला गेला पाहिजे. त्यानंतर 4 दिवसांनी दुसरं संजीवक आहे 6B आहे, 6 बेन्झाइल ऑडोनाइल हे एक संजीवक आहे, त्याचा 10 ppmचा स्प्रे गेला पाहिजे. त्याच्यानंतर 4 दिवसांनी CCC म्हणजे लिओशिन याचा स्प्रे गेला पाहिजे. तर एक्सपोर्टच्या याच्यात तुम्हाला लिओशिन जर टाळायचं असेल तर टिल्ट जे बाजारात बुरशीनाशक मिळतं त्या टिल्टनी सुद्धा आपले ग्रोथ रेग्युलेटर होते, आणि ग्रोथ रेग्युलेटर झाली तर आपला होणारा जो फुटीवरची डोळा आहे, पानं सक्षम तर होतात पण फुटीवरचा डोळा सुद्धा सक्षम होऊन फ्रुटफुलनेसकडे तो जातो. अगदीच. द्राक्षाच्या एप्रिल छाटणीची पूर्वतयारी आपण सांगितली, छाटणीनंतरची सगळी कामं सांगितली, पण आपण एक यशस्वी 100% आपल्या द्राक्षाची आखाती देशामध्ये निर्यात करणारे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून सर्वांना परिचित आहात. या दृष्टिकोनातून आपला जर द्राक्षाचा माल निर्यात करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा एप्रिल छाटणी केल्यानंतर सुद्धा काय काळजी घेणं गरजेचं आहे? आपण द्राक्ष जर निर्यात करायची असेल तर प्रत्येक वेलीवर ज्या फुटी ठेवणार आहोत, काड्या ठेवणार आहोत, त्या काड्या अशा विरळ प्रमाणात ठेवल्या पाहिजे जेणेकरून प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश लागला पाहिजे. आपण जी संजीवकं मारणार आहोत प्रत्येक काडीला, पानाला तो संजीवकाचा स्प्रे व्यवस्थित बसला पाहिजे, आणि त्यानंतरच आपली त्या काडीमध्ये घड निर्मिती होणार आहे आणि ऑक्टोबर छाटणीनंतर आपल्याला माल मिळणार आहे.
तर अशा पद्धतीने त्याची विरळणी, संजीवकांचा वापर आणि पाणी आणि फर्टिगेशन नियोजन हे तितकंच महत्त्वाचं आहे. याच्यानंतर आता ह्या एप्रिल छाटणीनंतर मे महिन्यामध्ये किंवा थोड्याशा जूनमध्ये परत अवकाळी पावसाचं वातावरण तयार होत असतं. या दृष्टिकोनातून काय काळजी घेणं गरजेचं आहे? तर ज्यावेळेस पहिला मृगाचा पाऊस पडतो त्यावेळेस आपलं 7चं टॉपिंग होऊन जातं काडीचं. त्याच्यानंतर परत दुसरी त्याच काडीला एक 3 पानं आणि एक 5 पानं आपण वाढवतो आणि ती कवळी पानं असताना ज्यावेळेस मृगाचा पाऊस होतो, आर्द्रता वाढते, जमीन ओली होते, वरती आभाळ असतं, आर्द्रताचं प्रमाण जास्त असतं, तर त्यावेळेस रोग किडी हमेशा येत असतात. अशा वेळेस रोग किडींचा बंदोबस्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या काळात आपण मृगाचा पाऊस पडल्यानंतर असंख्य किडी बाहेर पडतात जमिनीत सुप्तावस्थेत. ज्या किडी उन्हाळ्यात जमिनीत सुप्तावस्थेत असतात त्या पाऊस आर्द्रता वाढल्यानंतर त्या किडी बाहेर येतात. तसेच आपल्या जमिनीवर जे रोगाचे मागील हंगामात इन्क्लूब म्हणजे रोगाचे बीजाणू जे जमिनीत पडलेले असते ते पण ॲक्टिव्ह होतात आणि ते वेलीवर येतात. त्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक ह्याचे स्प्रे आपण आलटून पालटून दिले पाहिजे. अगदीच. श्रोते हो, 90.8 मेगाहर्ट्सवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषीवाहिनी 90.8 FM. आणि आज आपला विषय सुरू आहे द्राक्षाची एप्रिल छाटणी. आपल्याशी संवाद साधत आहेत कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना, मुक्काम पोस्ट बोरबन घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. नाना, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना तुम्हाला अनेक शेतकरी बंधू, अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी ऐकत आहेत. तर या दृष्टिकोनातून द्राक्ष एप्रिल छाटणीसाठी नेमकं सर्व शेतकरी बांधवांना किंवा द्राक्ष उत्पादकांना आपला जाता जाता काय सल्ला राहील? शेतकरी बंधूंनो, द्राक्ष हे पीक पैसा देणारं पीक निश्चित आहे. त्याची एप्रिल छाटणीची अतिशय महत्त्वाचं आहे. निश्चितच तुम्ही एप्रिल छाटणीमध्ये फर्टिगेशन, पाणी नियोजन, फर्टिगेशन, बेसल डोस आणि वेलीची झीज भरून काढण्यासाठी आपण जर व्यवस्थित काळजी घेतली, उन्हाळ्यामध्ये संजीवकाचं जर व्यवस्थित फवारण्या केल्या तर निश्चित आपला येणारा हा गोड झाल्याशिवाय राहणार नाही. गतवर्षी महाराष्ट्रातील द्राक्षाची मोठी हानी झालेली आहे. ज्या शेतकऱ्याने एप्रिल छाटणीमध्ये थोडा हलगर्जीपणा केलेला आहे, ॲग्रोवनच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात गतवर्षी 40,000 एकर द्राक्षाची बाग ऑक्टोबर छाटणीनंतर माल न आल्यामुळं लोकांना, शेतकऱ्यांना बाग तोडावी लागली आहे. अशा निष्काळजीपणा शेतकऱ्यांकडून होता कामा नये आणि ही सांगितलेली कामं, पाणी नियोजन, खत नियोजन, फर्टिगेशन ह्या सगळ्या आणि संजीवकाची फवारणी तुम्ही निश्चित आणि बाग निरोगी ठेवली तर निश्चितच तुमचा येणारा सीझन गोड झाल्याशिवाय राहणार नाही. हे एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. अगदीच. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर साहेब हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सन्माननीय सदस्य आहेत आणि विस्तार शिक्षण परिषदेचे देखील ते सदस्य आहेत. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं सर्व तंत्रज्ञान ते आपल्या शेतावरती आत्मसात करत असतात. हे जी उत्पादनं आहेत वनस्पती रोगशास्त्र या विभागानं निर्माण केलेली, त्याचा देखील अवलंब आपल्या शेतावरती करत असतात आणि सर्व शेतकरी बांधवांना अतिशय सातत्यानं नेहमी मार्गदर्शन करत असतात. अशा पद्धतीचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये त्यांचा एक लौकिक संपूर्ण राज्यामध्ये आहे. अशा पद्धतीचे कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर उर्फ नाना, मुक्काम पोस्ट बोरबन घारगाव, तालुका संगमनेर याने आज आपल्याला द्राक्ष एप्रिल छाटणीविषयी इत्थंभूत अशी माहिती दिली. नाना, तुम्ही 90.8 FM फुले कृषीवाहिनी स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी द्राक्षाची एप्रिल छाटणी याविषयीची इत्थंभूत माहिती दिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणाऱ्या, यूट्यूब आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप आपले आभार. धन्यवाद. श्रोते हो, द्राक्षाची एप्रिल छाटणी याविषयी कृषीभूषण आनंदराव नाथा गाडेकर, मुक्काम पोस्ट बोरबन घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कृषी जगत अन्नदाता या कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.